नमस्कार. रायगडवासीय, खास करून अलिबागकरांना नमस्कार. सादर करीत आहे एक ललित स्नेहानंद ह्या यूट्यूब चॅनलतर्फे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजित देशमुख लिखित पर्जन्य पर्वणी. आम्हा अलिबाग रायगडकरांना अत्यंत प्रिय असलेल्या पावसाळी मोसमातच दृष्टीस पडणाऱ्या रानभाज्यांमध्ये सर्वात वरच्या श्रेणीची मानकरीण भारंगी. या भाजीचा या हंगामातील पहिला लॉट आजच घरात आला. रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या पसरट टोपलीत भारंगीच्या मोजक्याच जुड्या दिसल्या आणि प्रतिक्षिप्त क्रियेनं गाडी बाजूला घेतली गेली. त्याचबरोबर तात्काळ घरी फोन लावून वाल भिजत टाका इतकाच निरोप गेला. तिकडून वाह इतकीच प्रतिक्रिया आली आणि फोन बंद झाला. गाडीतून उतरून तिथे पोहोचेपर्यंत मनावर भलताच ताण. तिथून जाणारा अन्य इसम आपल्या आधी भारंगीच्या जुड्या उचलतो की काय, तो पुढे सरला की एक वेगळाच आनंद. रस्ता अंमळ वेगात क्रॉस करून त्या खजान्यासमोर येऊन उभा. बाय, भारंग कशी दिली? इथे भारंगी असा पूर्ण शुद्ध उच्चार करायचा नसतो. केलात तर तुम्ही रायगड पट्ट्यातील नाही हे नक्की. मग घासाघीस करताना आम्ही पण इथलंच हाव हे वाक्य अर्थहीन होतं. ईसला जुडी. सोयीनं बोल बाय, 10 दे, सगळ्या घेतो. हो, 10 देतय तुला. आत्ता 18 दिल्या मी नी 5 जुड्या. पाना तरी बघ, निस्ती कवली लूस आहेत. टोपलीत 4च तेवढ्या जुड्या दिसत आहेत. त्याच्या बाजूला शेवळ. माझ्यासारख्या एखादा त्या टोपलीकडे पाहत पावले टाकत येतोय हे बघून मी 4ही जुड्या आधी ताब्यात घेतो. कांदा, मोड न आलेले वाल, ओलं खोबरं आणि गूळ घालून करण्यात येणाऱ्या भारंगी ह्या कडवट चवीच्या भाजीचे सुख भाकरीबरोबरच. तेही 2 फार तर 3 आठवडे. पहिल्या पावसाबरोबर जंगलात तरारणाऱ्या ह्या झुडूपवजा वनस्पतीचे कोवळे बोखे खेड्यातील बायका खुडून विकायला आणतात. 2 आठवड्यांनी पाने जून होऊ लागली की ती जास्त कडू आणि चरचरीत होतात. या वनस्पतीत लोह ठासून भरलेलं असतं. भाजी चिरून कडवटपणा कमी करण्यासाठी ती चिरून उकळून घ्यावी लागते. उकळून झाली की ते पाणी अक्षरशः काळपट हिरवं होतं. लहानपणी चमचाभर साजूक तूप घालून 1-1 कपभर तरी ते पाणी आम्हाला आई प्यायला देत असे आणि ते प्यावंच लागे. पोटातील समस्त कृमींचा वर्षभरासाठी पार बंदोबस्त करण्याची ताकद त्या एका कपात असते. 100ची नोट दिल्यावर मनाशी 4 जुड्यांचे 72 झाले या हिशोबात 2 मिनिटं घालवल्यावर ती माऊली कडोसरीचा बटवा काढून त्यातून 30 रुपये काढून हातावर ठेवते. तेव्हाही तिच्या मनात हिशोबाची पडताळणी चालू असते. दोघांकडेही सुट्ट पैसे नसणार हे गृहीत धरून 2 रुपये तिच्याकडून माफ होतात. पुढचे 2 आठवडे इथून जाताना ही बाय भाजी घेऊन बसली आहे का हे बघायला नजर वळतेच वळते. आणखी 4-5 दिवसात हिच्याकडे भारंगी, शेवळांबरोबर आंबटवेल, कुलू, टाकळा ह्या पावसाळी भाज्याही विकायला ठेवलेल्या दिसतील. रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बसून पोटापाण्यासाठी रानभाज्या विकणाऱ्या ह्या बायकांचा भाजी विक्रीचा स्टॉल वगैरे कधीच नसतो. 2 बाय 3 फूट आकाराचा शक्यतो निळ्या रंगाचा जाड प्लास्टिकचा तुकडा, एक टोपली, जमिनीवर बसण्यासाठी एखादा गोणपाटाचा तुकडा किंवा रस्त्याच्या बाजूलाच दररोज सोडून जाऊन दुसऱ्या दिवशी जवळ करण्यात येणारा पसरट दगड. अचानक पाऊस आला तर सोय म्हणून डोक्यावर धरण्यासाठी आणखी एक प्लास्टिकचा थोडा मोठासा तुकडा, एवढाच काय तो ह्यांचा जामानिमा. रहदारीपासून 3-4 मैल लांब असलेल्या खेड्यातून जोडीजोडीनं किंवा छोट्या घोळक्यानं चालत आलेल्या काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या शिडशिडीत अंगाच्या आणि रापलेल्या रंगाच्या ह्या बायका तिन्ही सांजेपर्यंत रानातील किंवा आपल्या परसातील भाज्या विकत उकिडव्याने आपल्या जागी बसून असतात. संध्याकाळी ह्यांची उठाऊट झाली की ह्या वळतात बाजारातील एका ठराविक छोट्याशा पाटीही नसलेल्या, अजिबात सजावट नसलेल्या, अंधारलेल्या किराणा मालाच्या याच प्रकारच्या बायकांनी गजबजलेल्या अशा खास दुकानाकडे.
हेच दुकान त्यांनी वर्षानुवर्ष निवडण्याचं कारण म्हणजे या दुकानात बरोबर नेलेल्या छोट्या बाटलीत 20 रुपयाचं गोडं तेल, 10 रुपयाची साखर किंवा 5 रुपयांची चहाची बुक्की म्हणजे चहा पावडर असं दिवसागणिक बदलणाऱ्या बजेटमध्ये बसणारं सामानही त्यांना मिळू शकतं. इथे 4-4 आण्याच्या चण्याच्या पुड्याही बांधून ठेवलेल्या असतात. इथे मिश्री मिळते आणि विड्याची पाने आणि सुपारीसुद्धा. माझा डोका दुखतंय, एक गोळी देस असं म्हटल्यावर तो दुकानदार सॅरिडॉनची फुटकळ गोळीही विकत देतो. आणि कुणाला विजेचा बल्ब हवा असला तर तो गुलूप इथे उपलब्ध असतो. इथला वाणी आता वृद्ध झाला असला तरी त्याला एखादी बाय, अरे देतस का नाही सामान, कवा धरणं उभी आहे असं दुकानातील गर्दीच्या कोलाहलापलीकडे आवाज करून खडसावते. तर दुसरी, ए हे घे कालचे राहिलेले 8 आणे असं सांगत स्वतःची उधारी मिटवून टाकते. सामानाबरोबरच घरातल्या छोट्या नातवासाठी 4-8 आण्याची चिक्कीसुद्धा ह्याच दुकानातून कागदात बांधून रोज घेतली जाते. सामान घेऊन हिशोबा इतकी चिल्लर 3-4 वेळा मोजून ती वाण्याच्या हातावर ठेवली की तो न मोजता खणात टाकतो. एकतर त्याला मोजायला वेळ नसतो आणि ती बाय पैशात लबाडी करणार नाही ह्याची त्याला खात्री असते. खेड्यातील या बायकांकडे नुसतं पाहिलं तरी आयुष्यभर त्यांच्या वाटेला श्रमाशिवाय काहीही वाढून ठेवलेलं नाही हे लगेच कळतं. पावसाळी भाज्यांचा हंगाम 2-4 आठवडेच काय तो टिकणारा. त्यानंतर त्यांच्या निळ्या प्लास्टिकच्या उघड्यावरच्या स्टॉलवर विकायला आणलेला वेगवेगळा ताजा तजेलदार ऐवज पाहावा. 2-3 काकड्या, 5-6 कारली, 1-2 वाटे तोंडली. त्या तोंडल्याची सुकलेली फुलंसुद्धा फळापासून सुटलेली नसतात इतकी ताजी. एखाद दुसरं पडवळ, 4-5 लहान वांगी, 2-3 घोसाळी, 2 शिराळी, मध्येच एखादाचा वाटा गवारीच्या शेंगांचा, एखादा मिरच्यांचा. ऑगस्टमध्ये कौलावरून उतरवलेला एखादा भोपळा किंवा दुधी. त्या दुधीवरची लवसुद्धा तशीच असते, इतका ताजा. आणि गणपती उत्सव जवळ आला की लहान मोठी चिबडं. यापैकी परसात त्या ठराविक दिवशी खुडण्यायोग्य झालेलं आणि विकलं जाणारं काहीही असेल, तेही वाट्यावर किंवा नगावर. या शाकाहारी मांडणीजवळ असलीच तर एका बाजूला गावठी कोंबडीची 3-4 अंडी, त्या बायच्या भाषेत कवटा. मला असा बाजार फार आवडतो. इथे लपवाछपवी नसते. कीड लागलेली भाजी गळ्यात मारण्याचा प्रयत्न इथे होत नाही. कोणतीही चीज खतावर वाढवलेली नसते. 2 वेळा एकाच ठिकाणी काही खरेदी केलं तर 3ऱ्या वेळी ती बाय स्वतःहून 2 पैसे कमी करून देते. तोंडली जास्त असली तर आपण 2 वाटे घेतल्यावर टोपलीतली प्लास्टिक बाजूला करून 4 तोंडली तुमच्या पिशवीत स्वतःहून टाकते. इथे घासाघीस करायची इच्छाच होत नाही. 2 पैकी मोठे चिबूड आपण घेतले तर लहान तयार झालेल्या ह्यांचं काय, ह्या विवंचनेत बिचारी बाय ते बारीक पण घे 20 रुपयाला देते असं तिच्या निकडीतून आलेलं आमिष दाखवते. आपण नाही म्हणूच शकत नाही. घरी पोचल्यावर 2 पैकी 1 चिबूड शहरी शेजाऱ्याचं धन होतं, तोही खुश. बचपन में एक बार खाया था ये मेलॉन, आनंदात आभार मानत तो सांगतो. 20 रुपयांची गोष्ट. पोटासाठी परसात वेल रुजवून वाढवून तिच्यावर आलेलं एक फळ बाजार रस्त्यावर आणून विकणाऱ्या त्या अज्ञात कष्टकरी बाय, त्यापासून माझ्या अमराठी शेजाऱ्याला असं समाधान देऊन जातं. धन्यवाद.